हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 27वा, ओवी क्रमांक 111. तीर्थव्रती भावना धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरि करी. तीर्थव्रती भावना धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरि करी. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की तीर्थव्रती भावना धरी रे करुणा. ज्याला तीर्थयात्रा करायची असेल, ज्याला व्रतवैकल्ये करायची असतील, त्यांनी ती खुशाल करावी. या अशा प्रकारच्या आध्यात्मिक साधनांना कोणाचीच हरकत नाही, परंतु त्यातही एक मोठी अडचण निर्माण होते. तीर्थयात्रा करणारे किंवा व्रतवैकल्ये करणारे हे त्या तीर्थयात्रेचा, व्रतवैकल्याचा टेंभा मिरवतात. आपण तीर्थयात्रा केली, व्रतवैकल्य केली याचाच त्यांना अभिमान असतो. असे भक्त मोठ्या तोऱ्यात असतात. इतरांना ते तुच्छ लेखतात. आपण गावोगावी देवदर्शन करून आलो म्हणजे काही निराळे केले, व्रतवैकल्ये केली म्हणजे काही अजब केले, अशीच त्यांची समजूत असते. कारण तीर्थयात्रा किंवा व्रतवैकल्ये यासाठी धन लागते. हे काही सर्वसामान्यांचे काम नाही. ते अशी साधना करून प्रभू प्राप्त करायचा आहे हेच विसरतात, कारण ते त्या साधनेतच रममाण होतात. तीर्थयात्रेचे किंवा व्रतवैकल्याचे वर्णन करून इतरांना कमी लेखण्यातच त्यांना धन्यता वाटत असते. तेथे ध्यान समाधी लावण्यापेक्षा छायाचित्रे काढण्यात आणि त्यांचे प्रदर्शन भरविण्यातच ते धन्यता मानतात. तीर्थयात्रेला जाऊन पवित्र व्हावे, अंगी करुणा यावी, दीनदुबळ्यांना, गोरगरिबांना मदत करावी, तेथे आपल्याला पुण्य लागावे आणि त्याचे स्वर्ग सौख्य भोग उपभोगायला मिळावे ही भावना नसावी. गरजूंना मदत व्हावी, त्यांची अडचण दूर व्हावी हाच एकमेव भाव असावा. यास्तव श्री ज्ञानेश्वर माऊली पुढे सांगतात की शांती दया पाहुणा हरि करी. तपाचरण किंवा तपस्या केली की तापट न होता, शाप न देता वर देता आला पाहिजे. तपस्येने सिद्धी प्राप्त होतात, त्यांचा दुरुपयोग करू नये. जरा काही खुट्ट झाले की दे शाप आणि कर भस्म, अशी वृत्ती नसावी. दया, शांती इत्यादी क्वचित कधीतरी येणाऱ्या पाहुण्यासारख्या नसाव्या. ती नित्याचीच बाब असावी. तो स्वभावच असावा. ती सहज वृत्ती असावी. करुणा, शांती, दया अंगी मुरलेली असावी. तरच तीर्थयात्रा आणि व्रतवैकल्ये साजिरे होतील. यास्तव प्रत्येक साधनेला हरिनामाची जोड द्यावी. त्या योगे करुणा, शांती, दया अंगी बाणेल. हरी प्राप्त होईल. तो दर्शन देईल. हरि ओम.